नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। दारणा नदीत 17 वर्षीय मुलगा बुडाल्याने संताप, शोध मोहीम मंदावल्याचा आरोप, शेनीत फाट्यावर रास्ता रोको आंदोलन। इगतपुरी तालुक्यातील शेनीत येथील 17 वर्षीय साहिल भाऊराव जाधव हा मुलगा दारणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेला 3 दिवस उलटूनही साहिलचा अद्याप शोध लागलेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। मुलाचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या 3 दिवसांपासून नदीकाठावर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली आहे, मात्र अद्याप त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही। प्रशासनाकडून पाठविण्यात आलेली बोट नादुरुस्त असल्याचा तसेच त्यात पेट्रोल नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, त्यामुळे शोध कार्याला विलंब झाल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व नातेवाईकांनी 11 मार्च रोजी शेनीत फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी केले। त्या राज्याच्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कन्या आहेत। आंदोलनादरम्यान त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत शोध मोहीम तातडीने आणि प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली। स्थानिक महिलांनी देखील प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की वरून पाणी बंद केल्याचे सांगितले जाते, पण नदीत अजूनही प्रवाह जोरात आहे, मग पाणी येते कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने प्रभावी शोध मोहीम राबवून साहिलचा शोध लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र, प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे, सिन्नर। गेले